तुला सावली आवडली ना? नाही. खरंच? अरे खरंच बाबा, मला असं वाटतं की तुला आवडली. माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये. ठीक आहे, जा बाळा तू. म्हणजे मी एवढी मेहनत केली, दरवाजा उघडून गाणं गात गात आलो, तुला तुझ्याशी बोललो, त्यानंतर हे सगळं एक्सप्लेन केलं, दोनदा सांगितलं, सावलीबद्दल आठवण करून दिली, पण त्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की आशेचा एक छोटासा किरण मला सापडलाय. खरंच? खरंच. पण तसं काही नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातला हा जो अंधार आहे हा कुठेतरी निघून जायला हवा. प्रकाशाची किरण तुझ्या आयुष्यात यायला हवी. तुझ्या आयुष्यात कोणीतरी सुंदर मुलगी, व्यवस्थित अगदी, आणि तुझं तिच्यावर. दादा, दादा, अरे दादा, दादा पण ना. ऐश्वर्याला मुलाबाबत बोलून थकलोय रे मी, पण ती ऐकत नाहीये माझं. अरे तिचं करिअर डिपेंड आहे या सगळ्यावर. आणि नील, अजूनही वय आहे तुमच्या हातात. तुमचं आमच्या हातात तेही नाही आहे. खरं सांगू का, आता मला कुठलीच अपेक्षा नाहीये अमृताकडून. खेळ खेळ. वहिनी, काय झालं? नकोय ग मला ते दूध वगैरे. पण का? तुम्ही सगळे इतकं करता माझ्यासाठी, पण काय उपयोग त्याचा? एवढं सगळं करून काहीच घडत नाहीये, फक्त सगळ्यांचा वेळ वाया जातो. या घराला मी काहीच देऊ शकत नाहीये ग. बरं, नको घेऊस ते दूध. असं कसं? नाही हा, मी स्वतः पाजणार. प्लीज. गुड. फिनिश करायचं. व्हेरी गुड. अगदी सख्या बहिणीसारखी काळजी घेतेस माझी. सर्वांची चला बाहेरचं टेबल आवरून घेऊ. दूध नाही पिणार तर महिन्याभरात दिवस राहतील तुला. पण तेच तर नकोय. मला तर मूल नकोच आहे, पण मी तुलाही होऊ देणार नाही. या घरात मुलाचा आवाज नाही होऊ देणार मी. शॉर्टलिस्ट झालेल्या गोष्टींचे फोटो शेअर करा. ऐश्वर्या, इव्हेंटसाठी जो हॉल बुक करायचा होता त्याची काही चौकशी केलीस का? येस मॉम, इन प्रोसेस. गुड. सारंग, सारंग थांब ना. एक चमचा खाऊन जा ना फक्त. अमृता, किती वेळा सांगायचं बाळा तुला?
माणूस जेव्हा बाहेर चालला असतो कामासाठी तेव्हा त्याला हाक मारून थांबवायचं नसतं. आई ते दही साखर देत होते, शुभ असतं ना. आई दे. अगं मी आत्ता सांगत होते ना त्याला थांबवू नकोस म्हणून, आणि हे करून ठेवलंस. शुभ शुभ म्हणताना सगळं अशुभ झालंय. कमाल आहे तुझी. आता हे सगळं कोण आवरणार? मॉम, डोंट वरी, ती करेल क्लीन. करशील ना? सॉरी, माझ्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागलं. असू दे रे, मला नाही वाईट वाटलं. आपलीच माणसं आहेत ना, ती बोलणारच. बरं जाऊ दे, तू निघ. माझ्यामुळे तुझा दिवस नको खराब व्हायला. नाही होणार, मी नाही होऊ देणार. काळजी नको करू. चिल. थांब, मी मदत करू. सारंग राहू दे, मी करेन. काच आहे, सांभाळून. हो, बाय. बाय. आता यापुढे काही दिवस हेच तुझं जग. तुझं विश्व मेहेंदळे कुटुंबाभोवतीच फिरलं पाहिजे. आणि या मेहेंदळे कुटुंबाचं खोड म्हणजे चंद्रकांत मेहेंदळे. साधा सरळ माणूस, कसला गुंताच नाही. कुटुंबवत्सल, प्रेमळ. इथे एक छोटासा घाव घालून ठेवायचा, संस्कारांचा. आता येतात तिलोत्तमाबाई मेहेंदळे. अतिशय हुशार बाई, सौंदर्याची भोगती. सगळ्या गोष्टी सुंदर लागतात. काळा रंग अजिबात आवडत नाही. ग्रह ताऱ्यांवर प्रचंड विश्वास, आणि ग्रह तारे माझ्या इशाऱ्यांवर चालतात. त्यामुळे हिची नस पकडणं तुला जास्त अवघड जाणार नाही. माझी मैत्रीण पण आहे ती. तुझा त्या घरातला प्रवेश सोपा होईल. त्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा राजकुमार मेहेंदळे. बिझनेस सांभाळतो, अतिशय व्यवहारी आहे. याच्याशी व्यवहारानंच वागायचं. पण याची बायको, तिचं नाव अमृता, अगदी गरीब गाय. म्हणजे तू जर तिच्याशी प्रेमाने 2 शब्द बोललीस तर तुझ्यासाठी जीव सुद्धा देईल ती. इतकी गरीब, पण घर अगदी व्यवस्थित सांभाळते. अगदी नीट नेटकं. म्हणजे संसारिक बाई आहे. हिला सांसारिक गोष्टीत गुंडाळून टाकते. देवभोळी वाटते. येईल लगेच टप्प्यात. अरे वा, तुझं अपेक्षापेक्षाही पुढची निघालीस. गुड. हा मेहेंदळे कुटुंबातला दुसरा मुलगा. याच्या आधी याच्या बायकोची ओळख करून द्यायला हवी. बायकोचं नाव ऐश्वर्या, मिस पुणे होती. सगळ्या गोष्टी सुंदर हव्यात असं समजणाऱ्या तिलोत्तमाचं हे सुधारित रूप म्हणायला हरकत नाही. तिच्यापासून जरा सांभाळून राहायचं. धोकादायक आहे. अरे, तिच्या नवऱ्याची ओळख करून द्यायची राहिलीच नाही का? बायकोच्या पदरात लपणारा असेल. बरोबर ओळखलंस. नाही,
त्याची ओळख बायकोनंतर करून दिली ना तेव्हाच कळलं मला. याची ओळख इतकीच की हा हिचा नवरा आहे, बस. आणि या घरातलं हे शेंडेफळ सोहम मेहेंदळे. याला आयुष्यात ह्याच्या काय करायचंय हे ह्याचं नक्की होऊ दे, मग ह्याच्याबद्दल बोलू आपण. आणि हा आहे सारंग मेहेंदळे. हे आहे माझं टार्गेट. आता हे सगळं कम्प्युटर सारखं डोक्यात भरून घे आणि लाग कामाला. आता वेळ झालीये सारंगच्या आयुष्यात तुझी जबरदस्त एंट्री घडून आणण्याची. या मॅडम, वेलकम वेलकम. साक्षात तुम्ही आलात, आम्ही तर धन्यच झालो. मुद्द्याचं बोलाल. सॉरी. आई, महत्वाचा फोन आहे, रिसिव्ह करावा लागेल. तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो. बोल. बोल. साहेब, सगळी तयारी झाली. उत्तम. आज जाण्याची वेळ झाली. ऑल द बेस्ट. मासा पाण्यामध्ये एकटाच आहे. सारंगला ऑफिसमधनं फोन येईल. त्याला फोन आला की तिथून ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला बाहेर घेऊन जायचं.
ऑडिटोरियम मध्ये फक्त सारंग राहील याची काळजी घ्यायची. हो नाही नाही चुकणार. Are you okay? Excuse me. नारळ फुटलाय, व्यवस्थित फुटलाय. पुढे सरकायला काही हरकत नाही. सॉरी. For what? ॲक्च्युली मी इथे रूपम कॉस्मेटिक्सच्या ब्युटी पॅजंटसाठी आले होते. त्याचे ॲडमिशन फॉर्म्स कुठे मिळतील माहिती आहे का तुम्हाला? रूपम कॉस्मेटिक्स. हॅलो, एक्सक्यूज मी. कुठे जायचं आपल्याला? रूपम कॉस्मेटिक्सच्या ब्युटी पॅजंटचे फॉर्म्स कुठे मिळतील? ओ,
रूपम कॉस्मेटिक आमचंच आहे. व्हॉट? फॉर्मवर एंट्री करायची आहे ना, तिथे जाऊ. सर जा. ओके